सलामीचे फलंदाज डावखोरा करण. मागील एसटीपीएलला येथे अवेलेबल नव्हता तो, त्याचा खेळ आम्ही मिस केलेला आहे. अतिशय आक्रमक असा फलंदाज करण आणि त्याच्यापेक्षा तडाखेबंद फलंदाज किरण. माझ्या संघामध्ये 2 वर्ष खेळलेला किरण. सामन्याला सुरुवात. सलामीचे गोलंदाज जोफ्रा. सामन्याला सुरुवात होत आहे. ऑल कॅप्टन वर्सेस नागसेन. ऑल कॅप्टन कालच्या दिवशी टॉपर होता. बघूया आता आज काय होतंय. टाइम टेबल वर खाली होऊ शकतो. आज रविवार आहे. सामन्याला सुरुवात. राईटम राऊंड विकेट गोलंदाजी करतील जोफ्रा करणला. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू हलकासा ग्लान्स केला फाईन लेगच्या दिशेने 2 धावांसाठी. करण अतिशय बहारदार असे फलंदाज आहेत. 360 डिग्री खेळतात. पुढील चेंडू जोफ्रा यांचा करण आला. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा तो शॉट रिपीट. शॉट चेंडू त्याचा पुन्हा एकदा फायदा घेतला. ग्लान्स केला फाईन लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा 2 धावा. बेके बे बेदुनी 4 धावा. शॉट चेंडूचा पूर्णपणे फायदा घेण्यात करणार नाही. आणि सिद्धार्थ खेळताय दादा जे प्रत्येक आठवड्यात अपघात होतो त्यांचा, असे ते स्पेशलिस्ट आहेत. इंजर्ड पेशंट परंतु सामन्यामध्ये तितकेच लयबद्ध खेळतात. पहिलाच सामना त्यांनी एकतर्फे जिंकून दिला होता आपल्या संघासाठी. बघूया आता थोडं क्षेत्ररक्षणात बदल करण्याचा फाईन लेग अडवण्याचा प्रयत्न तिथे बच्चा याला ठेवलं. बघूया काही बदल करतायत का. पुढील चेंडू जोफ्रा यांचा करणार. राईट ऑफ द विकेट. आणि हा चेंडू फार टोचलेला आहे. आणि पॉईंटचे बादशाह करण त्यांचा फेवरेट शॉट आपल्या हातातून काढला. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि त्याचा पूर्ण फायदा घेतलाय. स्क्वेअर कट. धावसंख्या वाढते. धावसंख्या 7. तोपर्यंत पुढील चेंडू करण येणार. राईट ऑफ द विकेट. आणि स्क्वेअर कटचे बादशाह करण याचा पूर्ण फायदा घेतलाय. पूर्ण आखूड टप्प्याचे चेंडू टाकतात जोफ्रा आणि त्याचा पूर्ण फायदा घेतात करण. धावसंख्या वाढवते आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली. नमस्कार मित्रांनो, मी बी आर पाटील बोलतोय. 11 आखूड टप्प्याचे सामना म्हटला की जोश आक्रमक आणि फेवरेट शॉट त्याचा पूर्ण फायदा घेत धावसंख्येचा डोंगर 11 धावा झालेला आहे केवळ 4 चेंडूमध्ये. 4 नंबर मैदान आहे आणि अनेक खेळ एकतर्फे खेळले जातात. करण सध्या त्यांच्यावर भारी पडलेला आहे. करणचे स्क्वेअर कट फाईन लेग पॅप बघायला मिळतात. 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू 11 धावा. पुढील चेंडू राईट ऑफ द विकेट. जोफ्रा टू करण. आणि यावेळी मात्र टप्पा पुढे पडलेला आहे त्यामुळे केवळ 1 धाव. सुंदरशी चोरटी धाव. यावेळी जोफ्राचा टप्पा. यावेळी गुडलँड डिलिव्हरी आणि केवळ 1 धाव. परंतु धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 12. शेवटचा चेंडू जोफ्रा यांचा. ऑल कॅप्टन वर्सेस नागसेन. अडीगडीचा सामना. दोन्ही संघामध्ये स्टार खेळाडूंचा भरणा. करण अतिशय सुंदर अशा 12 धावा तटकावून काढलेल्या झाल्या. शेवटचा चेंडू गोलंदाजाने आपला एंड बदललेला आहे. राईट टर्म ओव्हर द विकेट किरणसाठी. किरण आणि करण दोन्ही आक्रमक फलंदाज ऑल कॅप्टन संघाचे. 12 धावा कुठून काढलेल्या आहेत. शेवटचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. जोफ्रा टू किरण. हो 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 सुंदरसा ग्लान्स केलाय फाईन लेगच्या दिशेने. किरण त्यासाठी प्रसिद्ध आहेत शॉट खेळण्यासाठी आणि धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या झाली 14. जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज दिवाखंडीत चढवला आला चेंडू परंतु अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. सुंदर सुंदर
सुंदर भेटले. ही वेगळ्या रंगाची पॅन्ट चालेल काय? भीमा याचे 2 पहिले निर्धाव चेंडू. सुरेख असा हलक्या हाताने ठरवलेला चेंडू. तिसरा निर्धाव चेंडू. आणि बघू शकता तुम्ही मागील सामन्यामध्ये असेच जास्त चेंडू मध्ये कमी धाव्या हव्या होत्या आणि कदाचित त्या एक जरी केल्या असत्या तरी त्या 4 धावा शेवटच्या 4 धावांनी नागसेनचा पराभव झाला नसता. आता 16 चेंडू मध्ये 18 धावांच्या लक्ष आलेलं आहे. 15 चेंडू मध्ये. आणि आत्महत्येचा प्रयत्न होता परंतु या 4 धावा मिळालेल्या आहेत. गटार असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. ज्यांनी 4 अडवले तर यावेळेस मात्र 4 सुटलेले आहेत. बघून घ्यायचं बॉल बरोबर मित्रांनो, गेला काय. खेळ म्हणजे एक सामना मौज पुन्हा बदलले. मस्ती निर्धाव आणि चेंडूनंतर चौथा चेंडू चौकार जीवनात यश कसे संपादन होईल 14 चेंडू मध्ये पुन्हा एकदा हे 14 प्रयत्न धावा असतात. बरोबर. यशाचं शिखर खेळ खेळता खेळता मिळावं. 14 आपण काय हेतू 14 साध्य करतोय जीवनामध्ये हे खेळामुळेच माणूस शिकतो आणि प्रत्येक तरुणाने खेळ आणि खेळावे. हलक्या टिप्पणीने खेळला. नजाकत सोनूने नजाकत बघा. सुंदर असा फाईन थर्डमॅनच्या दिशेने केलेला आहे. हलकासा टॅप 2 धावांसाठी आणि समीकरण आता मात्र 13 चेंडू 12 धावा. 13-12 शेवटचा चेंडू भीमा यांचा राईट मारू दे प्रकाशाने. आणि हा धावला जाऊ शकतो महत्वाचा म्हणजे प्रकाश रुपये धावत. आणि बघूया कोण फलंदाज बाद येतो. पंच ठरवतील. सिद्धांत झालंय की प्रकाश पंच ठरवतील. आणि सोनूजी अजय सावंत यांच्याकडनं एक स्पेशल इनाम आहे. रायाने जर मेडलवर टाकलं तर 1000 रुपये जिते का रे का कॅश. अजय जिते की कॅश. राया यांनी जर मेडलवर टाकली तर 1000 रुपयाचा पारितोषिक अजय सावंत यांच्याकडे कॅश. पैशांचा प्रसाद होता तेव्हा मॅचचं गणित वेगळं होता सोनवणेजी. नक्कीच नक्कीच जेव्हा जेव्हा पैसे आणि पैशाचा प्रश्न उपस्थित राहतो तेव्हा परिस्थिती बदलत असते. आणि अजय सावंत आमची समिती घरी येते पैसे नाही दिले तर घ्यायला कॅश. रायाने जर ही मेडलवर टाकली तर 1000 रुपये रोकड. 1000 फक्त. रावळपिंडी एक्सप्रेस. नक्कीच बघूया सिद्धार्थ कसा खेळतो आता रायाला. बघूयात आता इथे 11 चेंडू मध्ये आता 12 धावांची आवश्यकता. महत्वाचा बळी इथं बाद झालेला आहे प्रकाशच्या रूपानं. दुसरा निर्धाव चेंडू. दुसरा निर्धाव चेंडू. जसा चेंडू निर्धाव जातो 10 चेंडूत 12 धावा. वाढवतोय का पैसे. हा 100 रुपयाची पारितोषिक प्रत्येक चेंडू वाढतं. आता 1100 रुपये. मेडलला 1100 रुपये. आणि या 2 धावा 1100 रुपये वाचलेला आहे. लावतात त्या 3 चेंडूवरती. अजय सावंत अजूनही 3 चेंडू आहेत. आणि तुम्ही बघू शकता मैदानाच्या त्या कोपऱ्यावरती कोणतरी काका रायाची व्हिडिओ शूटिंग करतात. रायाच्या कोणी आहेत का ते. नाही आपले वृक्षमित्र आहेत ते. वृक्षमित्र आहेत का. वृक्षमित्र आहेत. नक्कीच वृक्षांचं संवर्धन झालं पाहिजे. वृक्ष अतिशय महत्वाचे आहेत. जमिनीची धूप होते. पाणी शोषलं जातं. पाऊस पडतो. वृक्षांची फार आवश्यकता आहे. 9-10 समीकरण 9-10. मात्र अजय हे लवकर काय बघ लवकर जा. ओळख पुढचे 2 चेंडू डॉट आपली टाकले तर दुरून 500 व्हावी. रुपये. पैशांची बरसात. त्यांनी पैशांची अनाउन्सर बरसात होते. जे आहे बघूया काय होतं. त्यांनी 500 मला रुपये ओळखलं आणि वृक्षमित्र ही उपाधी मला एक गणित आहे. पण आणि जेव्हा म्हटलं जेव्हा क्रिकेट त्याबद्दल स्पर्धा मला पार खूप पडत आनंद असते, होतो. टंकसाळ इकडे येते. टंकसाळी मैदानामध्ये येऊन जाते. आणि हा निर्धाव चेंडू. आणि हा निर्धाव चेंडू अजून एक 500 रुपये उत्स्फूर्त प्रतिसाद आणि खेळ खेळला जातो इथं. 700 रुपये. 700 रुपये.
राया सोनवणे आणि बापरे पैशांची हे अक्षरशः बघा तुफान आता बरसात. एक चेंडू वृक्षमित्र आणि वृक्षाची जी गरज असते 770. समाजाला, हा चेंडू जर निर्धाव बघा, हे सावलीमध्ये 770 रुपये रोकड. 777 7 रुपये वाढवले. 770. सिद्धार्थ सुंदर ना भाई. स्टीफन सेवन. आता 7 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता असणार आहे. 3 सत्ते एका चेंडूवरती 3 सत्ते लागले. बघू शकताय आता मात्र दाक्षिण संघाला इथं प्रयत्नाची पराकाष्ठा. अटीतटीचा हा सामना असणार आहे. 7 चेंडू 10 धावा आणि दडपण किशोर प्रचंड दडपणाने हा पहिला चेंडू सहा केला. हा दडपणाचा भाग नाही आहे. आतापर्यंत आपण फक्त एखाद दुसराच फलंदाज बघितला असेल. या खेळामध्ये तो लेफ्टी आहे नक्कीच. आणि आता 7 चेंडू आणि 9 धावा. आणि कुठला आहे अरे 777 रुपये राहायला एकाच चेंडूवर मिळाले सोनवणे. आणि आता हे 6 चेंडू एकदम सोन्यासारखे टाकावं लागतं. भरून काढावं लागणार आहे. आता या 2 ज्या अवांतर धावा दिलेल्या आहे, कदाचित या लेफ्टी फलंदाजाचा प्रभाव असेल. आपल्याला आतापर्यंत गोलंदाजी आपण रायटी फलंदाजाला केलेली आहे. तो टप्पा ठेवलेला आहे, त्या टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे आणि त्याचाच ही परिणती आपल्याला बघायला भेटते या 2 अवांतर. दोन्ही चेंडू उजव्या फलंदाजाकडे फुटलेट दिलेलं होतं. प्रत्येक डॉटला 100 रुपये अजय सावंत यांच्याकडून किशोर यांच्याकरता. चला पुन्हा एकदा पैशांची बरसात. पैशांपुढे कदाचित त्याचा बघूया खेळ बहरतो का. प्रत्येक चेंडूला 100 रुपये. या 2 धावांनी कदाचित दाक्षिणचं दडपण थोडंसं कमी राहिलं असेल. पैसे एक चेंडू, एक चौका, एक गट चेंडू, दडपणात वाढ. 6 चेंडू 8 धावा. आणि काहीतरी चेंज निर्णय घेतले कॅप्टन. बघूया गोलंदाज बदलत आहेत की काही कानमंत्र बघा. नियमानुसार तर बदलता येणार नाही आहे. काही इजा झाली तरच नियम तर आहेत. त्यामुळे त्याला काहीतरी कानमंत्र दिलं. लारा मला वाटतं पहिल्यांदाच त्याला फलंदाजी आलेली आहे. इतक्या वेळ आणि खणखणीत 2, एक खणखणीत 2. आता मात्र दबाव दिशा हा जर बळी गेला असता तर मला वाटतं फरक पडला असता. उजवा फलंदाज आला असता. 4 चेंडू 6 धाव. 4 चेंडू मध्ये 6 धावांच्या अतिशय रंगतदार अशा प्रत्येक डॉट चेंडूला 100 रुपयाचं पारितोषिक. रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना 100 रुपये आले. 3 चेंडू 6 धावा सोडवली. आता मला पण थोडंसं माझ्या हार्डबीट्स वाढलेले आहे. आता मात्र BP पगाचा पैसे देखील डबल झालाय. प्रत्येक चेंडूला 200 रुपये. 200 रुपये. मागील सामन्यासारखीच अवस्था झाली की प्रत्येक चेंडूवरती लक्ष ठेवायचं आहे. नो बॉल कुठला, व्हाईट बॉल कुठला. लक्ष्मण केळकंद्रे पायावरील पंच. नाही 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 पैसे वाढतात. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू पुन्हा एकदा 5 धावांच्या. आणि जर पैसे वाढले प्रत्येक चेंडूला 400 रुपये आले. बरोबर. प्रत्येक चेंडूला 400 रुपये. शेवटचे 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. जर सामना बरोबर सुटला किशोर गाडी 800 रुपये लागू आहेत. जर 2 निर्धाव चेंडू टाकले प्रत्येक चेंडू मागे 400 पैशांचा पाऊल घडवणार. आणि पुन्हा एकदा सिद्धार्थ काय करायचं. आता नक्कीच सिद्धार्थ दडपणामध्ये असेल, परंतु अनुभव 2 सामने त्यांनी असेच खेळलेले आहेत. आणि आता अनुभव ठासून भरलेला आहे सिद्धार्थ. 2 चेंडू 5 धावा. 2-5 पैशांचा येते पाऊस. आधी जाऊन आले वाढत आहेत का पैसे. ह्या चेंडूवरती 400 रुपये निर्धाव चेंडूवरती. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. सिद्धार्थ खडतळे सामना करतील किशोर यांचा. अतिशय दबाव अंगावरती काटे आणणारा, रोमांच आणणारा सामना. 2 चेंडू, ह्या 2 चेंडूवरती नागसेन संघाचं भवितव्य ठरणार आहे या स्पर्धेसाठी. अतिशय खणखणीत असा चौकार. मी बोललेलो सिद्धार्थ हा अनुभव संपन्न खेळाडू आहे. त्याचा अनुभवाचा नेहमीच फायदा झाला. मागील सामन्यात थोडीशी कचकावृत्ती होती, परंतु हा सामना त्यांनी सेव्ह केलेला आहे. आणि हा कॉन्फिडन्स दिसलेला आहे सिद्धार्थांचा. सुपर. आणि कंपल्सरी आहे चेस. काय म्हणता आहे रे, सुपरवर होईल का. सुपरवर होणार. अजय सावंत किती पैसे वाढवतात शेवटच्या चेंडूवर. डबल करणार आहे 800 रुपये. ही सामना सुपर होणार. 500 रुपये. आज डॉट गेला तर 500 रुपये अजूनही. किशोर मॅच जिंकतो हरो, तुला 500 रुपये लागू आहे.
क्या बात आहे. आणि सोनवाजी तुमचं प्रेडिक्शन काय सुपर ओव्हर होणार? सुपर ओव्हर होणार. एसटीच्या मागे धनंजय गायकवाड सुपर आलं होतं. सोनी ही जर सुपर ओव्हर झाली आपला शब्द सुपर ओव्हर होणार म्हणजे होणार. सिद्धार्थ ऐकतोय ना? सिद्धार्थ जयवंती पळताय ना. किशोर ऐकतोय? अरे भुमा कुठे उभा आहे? भुमाला कुठे उभा करणार? आता विकेट तर मीच खेळायला पाहिजे. आणि आता एक चेंडू होईल भाव. टेन्शन 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 टेन्शन. सामना काय झालाय? अजय सावंत इथे आलाय. पैशाचा भाडे मार. किशोर भाई आला इधर. सिद्धार्थ आउट हो गए. मॅच के पहली हातात आलेला मॅच सामना गवला. सोनोजी आपले दौडलेला जय हिंद मित्रांनो. सामना कसा वाटला? अनमोल जीवन DR पाटील या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. खेळाडूंचे आणि हे जे श्रोते हे बघणारे यांनी जो जोश जल्लोष दाखवला, टाळ्या वाजवल्या, त्यांचे पण आभार. आणि मित्रांनो, असेच खेळ प्रत्येक एरियामध्ये व्हायला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद. त्याला आम्ही किती समजवलं तरी तो क्रिकेट दिवस रात्री सगळं एकत्र करतो. तर बघूया आपण हा सामना कोण जिंकतो. थँक्यू पाटील सर. आपलं खूप खूप आभार. आपले छोटे बंधू क्रिकेटसाठी सर्वच 24 तास 7 दिवस कसोटी आपले मोठे बंधू क्रिकेटसाठी सर्व काही देत आहेत. त्यासाठी खरोखर आपले दिनेश पाटील सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या द्या. क्रिकेटसाठी सर्व काही आपल्याला देत आहेत. आणि त्या दरम्यान हा पहिला सुपर ओव्हरचा सामना पंच सर लक्ष्मण सर सामना चालू करा. बरेच सामने बाकी आहेत आणि खरोखर संघ स्पेशल झालेला आहे. असे सामने बघायला मिळालेले आहेत. कुठलाही सामना वन साईड झालेला नाही. सर्व डोळ्यांचे पाने पडतात असे सामने आणि याचा आनंद देतात. त्यासाठी दिनेश पाटील तसंच विराट कोरकर यांनी या सामन्याचं आयोजन केलं. यांचा खूप खूप आभार. ही टेकडी चॅम्पियन लीग पर्व दुसरं अतिशय बहारदार होत आहे, रंगतदार होत आहे. सर्वांच्या डोळ्यांचे पाने पडत, पैशांचा इथे पाऊस पडत आहे सर्व खेळाडूंसाठी. आणि हेच क्रिकेटचं एक खास आहे, विशेष आहे की सगळ्यांना इथे भरपूर मनोरंजन मिळत आहे. गांगुली अरे रोहित शर्मा आनंदच वेगळा असतो.